श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत शरीरातील उष्णता बाहेर काढणारा सोपा घरगुती व आयुर्वेदिक उपाय। जेव्हा शरीरातील उष्णता वाढते तेव्हा सर्वात प्रामुख्याने लक्षण दिसतं ते म्हणजे दाह, जळजळ। मग ते कुठलीही असेल, जसे की डोळ्यांचे असेल, तळहात, तळपाय, छातीमध्ये जळजळ, लघवीमध्ये जळजळ, तर पाणी कमी पडल्यामुळे टाचा, ओठांना भेगा पडतात, त्वचा, केस हे देखील कोरडे पडतात, चेहऱ्यावर वांगाचे डाग येणं किंवा अतिशय लालसर रंगाचे फोड येणं, याच्यात पस सुद्धा असू शकतो, असे पिंपल्स येत असतात किंवा सतत तोंड येणं, मेंढ येणं किंवा रांजणवाडी येणं, असे बरीचशी लक्षणे शरीरातील उष्णता वाढल्यानंतर आपल्याला दिसत असतात। याच्यावर एकच मिनिटात रिझल्ट देणारा, इन्स्टंट रिलीफ देणारा पारंपरिक व आयुर्वेदिक उपाय तर तो म्हणजे पादाभ्यंग म्हणजेच फूट मसाज। तर यासाठी करायचं काय आहे की रात्री झोपण्या अगोदर आपली पाय जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर पायाला किंवा काशाच्या वाटीला शुद्ध खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे किंवा गाईचं तूप लावलं तरी चालेल। आणि ही कास्याची वाटी जी आहे ती आपल्या पायाच्या तळव्यांना घासायची आहे। ही वाटी तुम्ही अर्धा ते 1 मिनिट घासल्यानंतर पायाला काळसर रंग येईल। तर हा जो काळसर रंग असेल तो आपल्या शरीरातील जे ॲसिड असतं किंवा उष्णता असते त्याची जी रिॲक्शन आहे ती हा जो कांसेचा मेटल आहे त्याच्यासोबत झाल्यामुळे येत असते। तर अगदी घरच्या घरी रोजच्या रोज जरी अशा पद्धतीने मसाज केला तर ही जी उष्णता आहे ती त्वरित बाहेर पडते। तर दोन्ही पायांना 5 ते 10 मिनिटं मसाज करायचा आहे। मसाज झाल्यानंतर पाय धुवायचे नाही आहेत, फक्त ती पाय तुम्ही कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायची आहे व झोपताना सॉक्स घालून झोपायचं आहे व सकाळी तुम्ही तुमचे पाय धुवून घ्यायचे आहे। तर पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर उपलब्ध आहे, तेथे जाऊन संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा। काही शंका असल्यास कमेंट करून विचारा व हा उपाय करून बघा। धन्यवाद।